काय बी करून आईला बरी केली पाहिजे. टेन्शनच आहे. माझा पैसा दे आणि माझं थोबाड बंद कर. हे फोटो घेऊन जा. दे ना फोटो. आधी पैसे दे. हा ठीक आहे ठीक आहे, तुला पैसा देतो आणि तुझा थोबाड सुद्धा कायमच बंद करतो. आता कसं एकदम मुद्द्याचं बोललास बघ. आधीच बोलला असता ना तर हवा झाला नसता. असे हुकमाचे पत्ते हातात ठेवायचे असतात. ए सूर्या, काय करतो काय? खाली ठेव. पंकज करू नको बरं का. खाली ठेवते. जो कोणी सूर्याच्या विरोधात जातो ना त्याला आपण डायरेक्ट ढगात पाठवतो. ढगात. आणि तिथं गेल्यावर तुला कसं वाटेल माहिती का? तुझ्याच भाषेत गार गार. ऐक रे सूर्या, ऐक. हे बघ, असं काही करू नको. या मधल्या 10 वर्षात चांगली नोकरीला लागलीस बघ. मोठी मोठी कामं असतील नाही ग? आणि मला सांग, तुला मॅडम म्हणतात का ग? हो हो, मला एकदम असं मॅडम असं म्हणतात. आता लवकरच एखादा पोरगा बघते आणि करून टाकते हिचं लगीन. हे आहे, तू फक्त हा म्हण. मुलगा एका पायावर तयार आहे. हा बघ. काय गय बबले, मुलगा बघून ठेवलायस की काय? तो स्वतःबद्दल बोलतोय. याच्याबद्दल? अरे केवढासा आहेस तू? संजय, अरे बोल ना माझ्याशी. अरे काय झालं? अरे गोदात त्याला नाही का सांगा? अरे काय रडतेस? काय झालं? अरे असं मला नगर ठेवस. काय झालं? आपल्या बाळाला सुद्धा कळलं पाहिजे बाप त्याच्या आईची किती काळजी घेते ते. काहीतरीच तुमचं. काहीतरीच नाही. तू काय खाणार सांग? प्रताप, प्रताप, प्रताप काय झालं? प्रताप, अरे कोणी मारलं तुला? प्रताप, नाही रे बा, काशी अशी नाही मागायची. मी पवित्र आहे ना. हे बघ, आणि एक लक्षात ठेव, पुण्यांदा जर का जीवाचं बरं वाईट करायचा विचार मनात आणला असता तर बघ, अजिबात असं करायचं नाही. नाही बाळा, तुझ्या हात जोडते. काशीबद्दल असं काय मी मनात आणू नकोस बाळा. काय काशीचं काय? काशी? अरे बोल की काशीचं काय झालं? संजय. काशी? संजय, अरे पण काय? अरे बोल की नीट काहीतरी. थांब असं करते, तुला पाणी देते वाईच. अरे देवा, काय परत ओढ. मी आपल्या मार्गातला आणखी एक अडसर दूर करून आलोय. म्हणजे काय केलेस तू? आई, आपण संजय आणि सगळ्यांना सांगितलं होतं की काशी प्रताप बरोबर पळून गेली. हो, पण जर का तो प्रताप कोणाला दिसला असता ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. म्हणून मग मी त्या प्रतापला एक काशीच्या जोडीला पाठवून दिलं. शिवाय मी त्या काशीचा मर्डर केला त्याचा फोटो सुद्धा त्याच्याकडे होता. त्या फोटोवरून तो मला ब्लॅकमेल करत होता. पण सूर्याला ब्लॅकमेल करण्याची काय शिक्षा असते तीच त्याला देऊन आलोय. त्या काशीने तुझ्याशी लग्न केलं ते स्वतःच्या स्वार्थापोटी. तिला फक्त तुझा पैसा हवा होता. नाहीतर कुठली मुलगी डोक्याला अधू असलेल्या मुलाशी लग्न करेल. कितीतरी वेळा लपून छपून भेटताना पाहिलं ना. बरोबर पळून गेली. काशी स्वतःबरोबर पळून गेली. काशी प्रताप बरोबर पळून गेली. आली आली भाग्यलक्ष्मी.